येस सर, आज जे तुम्ही कमिशनर साहेबांना नारेगावचे संबंधित भेटले, काय त्यांनी समाधान तुम्हाला उत्तर दिलं? आमचे नारेगावचे नागरिक काही दिवसापासून इतके खूप परेशान होते का बाबा कुणी उठायचा का बाबा रोड 45 मीटर जाणार आहे, इथून तुटणार आहे, तिथून तुटणार आहे, आजच्या तोडून घ्या, असे लोक नागरिक पूर्ण परेशान होते. आम्ही मागे काल परवा दिवशी आयुक्त साहेबाला एक मेसेज दिला का बाबा आम्हाला तुमची भेट घ्यायची, काही कन्फ्युजन आहे आमच्या नारेगावचे आणि ते दूर करायचे. तर आयुक्तांना ॲट ए टाइम आम्हाला टाइम दिला का बाबा तुम्ही 1 वाजता आमच्या ऑफिसला तुमचं जे कन्फ्युजन ते आम्ही समोर बसून दूर करू. तर आज आयुक्त साहेबाकडे आम्ही जी चर्चा केली, सर्वात पहिली मागणी अशी केली का बाबा जी 30 मीटरची मार्किंग आहे ते तुम्ही आम्हाला कधी करून देणार आहे, ते मार्किंग केल्यानंतर तुम्ही आम्हाला काही दिवसाचा वेळ द्या, त्या वेळामध्ये आम्ही स्वतःहून नागरिक समोर करून ते काढून घेणार आहे. तर ती त्यांनी मान्यता दिली का बाबा ठीक आहे, काय हरकत नाही. तिसरा मुद्दा आम्ही असा उपस्थित केला का बाबा जे गावठाण एरिया आहे, जे स्लम वस्ती आणि जे मालकी हक्काचे प्लॉट आहे, हे घर जे तुटणार आहे याला तुम्ही मोबदला देणार आहे का नाही देणार आहे, हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी क्लिअर भाषेत सांगितलं का गावठाणमध्ये जे बी आहे त्याला मोबदला बी देणार आहे, मोबदला ज्याला पाहिजे मोबदला देणार, ज्याला टीडीआर पाहिजे त्याला टीडीआर देणार आहे, असं ते सरळ भाषेत म्हणले. आज जो 30 मीटरचा रोड आहे, उद्या तो 6-6 मीटरचा 100% 35-10 जसं 35 वर्षांना आज डीपी रोड होत आहे तसं भविष्यात तो 6-6 मीटर होऊ शकतो. पण आज मी 30 मीटरच्या वर 1 इंच तोडणार नाही. नारेगावातले नागरिक जे भयभीत झालेले आहे ते कोणी टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला येण्याचे पूर्वी कळू. असं का बाबा मार्किंग केव्हा करणार आहे ते आम्हाला त्यांनी सविस्तर सांगितलं आणि आम्हाला खूप त्यांनी सविस्तर समजून सांगितलं आणि आम्हाला कॉपरेटिव्ह केलं. आज आमचे नारेगावचे नागरिक जे परेशान होते इतक्या दिवसापासून, आज ते सुखाना रात्री झोपणार आहे का बाबा खरोखर आम्हाला आज कमिशनरने आम्हाला जी मदत केली, जे सपोर्ट केलं. कारण की हायकोर्टचा सुप्रीम कोर्टचा जे कायदा आलेला, जे ऑर्डर झालेला आहे त्या ऑर्डरनुसार सगळ्यांना जे बाधित घर आहे ते काढणं 100% गरजेचं आहे. त्यानुसार त्या कायद्यानुसार आम्ही हायकोर्टाचा सर्व नागरिक सन्मान करता आणि हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहे ते आपल्या विकासासाठी आपल्या भविष्यासाठी दिलेला आदेश आहे, त्यासाठी आम्ही त्यांचाही सन्मान करतो. आणि मी नारेगावातील नागरिकांना आश्वस्त करतो का नारेगावमध्ये घाबरण्याची आधी कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही. असा अतिक्रमण येऊन कोणी बळजबरी रात्री काढणार नाही, दिवसा येणार नाही. ते आपल्याला सूचित करून मार्किंग करणारे, मार्किंग केल्यानंतर आपल्याला वेळ देणार आहे. त्याच्यानंतर जे आपल्याला कोणी कार्यकर्ता नेता उठून सांगत आहे, कोणी मेसेज टाकत आहे का असं होणार आहे मी ते 45 मीटरचा 30 मीटर करून घेतलं, हे सगळ्या खोट्या बातम्या आहे. याच्यावर कोणी लक्ष देऊ नका. सर्व नागरिकांना मी विनंती करतो नारेगावच्यांना कोणी कोणावर भरोसा ठेवू नका. आता आज सविस्तर नारेगावचे संपूर्ण जे रोडवरचे ज्यांचे प्लॉट आहे, ज्यांचे घर आहे, हे संपूर्ण तेच लोक आज आलेले आहेत. त्यांच्या समोर पूर्ण आमचा समाधान झालेला आहे. तर मी खरोखर माननीय आयुक्त साहेबांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. कारण की आम्हाला त्यांनी 1 पाऊण तास वेळ दिला आणि आमची जी अडचण होती ती समजून घेतली आणि ती आमची अडचण समजून त्यांनी आम्हाला समाधान केलेलं आहे.